प्रवास आहे निळकंठ मास्टरचा, त्याच्यानंतर सिनेमा झाल्यावर मला अशी एक खूप समाधानाची भावना वाटते. आणि मला असं वाटतं की इतक्या म्हणजे यशोदा माझ्यासाठी खूप अशी एक मॅग्निफिसंट कॅरेक्टर आहे. म्हणजे असं आपण मला आठवतं की इतर ह्याच्या वेळेस आपण बोलतो की मी रिलेट करू शकते का, रिलेट नाही करू शकत का. पण यशोदा जी काही कॅरेक्टर आहे, यशोदा इज आय लव्ह हर, आय ॲडमायर हर. म्हणजे माझ्यासाठी ती भूमिका करायला मिळणं हा माझ्यासाठी मोठा चॅलेंज होता. आणि खूप मला कृतज्ञता वाटते की अहिरे सरांना असं वाटलं मी ती भूमिका करू शकेन. त्यामुळे मस्त, आय एम रिअली हॅपी. नाही, मला मला असं वाटतं की आपण म्हणजे स्त्री भूमिकेबद्दल बोलत असताना नेहमीच आपण नुसतं सुंदर दिसणं किंवा अशा गोष्टी करणं कुठेतरी आता आपण सगळे या सेंचुरीमधले विचार करणारे रॅशनल माणसं आहोत. आणि मुलींच्या हातात बंदूक मग क्रांतिकारी काळात हे अगदीच असायचं. आणि त्यामुळे आत्तासुद्धा एखाद्या कितीतरी अशा स्त्रिया आहेत ज्या आपल्या आवाजाने, आपल्या विचाराच्या ताकदीने आत्ता कितीतरी बदल करतात, कितीतरी गोष्टी करतात. तशाच प्रकारची मला ही भूमिका वाटते. कारण की ट्रेनिंगपेक्षा मला म्हणजे मी काही बंदूक चालवायला शिकले असं नाही, कारण की शेवटी सिनेमाज मेक बिलीफ. त्यामुळे मला बंदूक चालवायला शिकले नाही मी. पण कारण की माझी त्याच्यातली भूमिका बंदूक शिकण्यापेक्षा मला हां, म्हणजे स्वतः मी काहीतरी एक ठरवलं आहे आणि ते साध्य झाल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि देशप्रेम, पॅट्रिऑटिझम असं खरोखर कधीतरी असं झेंडा किंवा वंदे मातरम म्हणताना आपल्या डोळ्यात पाणी येतं ना, तसं मला हा पूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण करताना वाटायचं. आणि खूपच माझ्यासाठी हा स्पेशल सिनेमा राहील.